कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी मारुती महाराज संत शिरोमणी नरहरी महाराज की जय संत गाडगे महाराज की जय पार्वती पते शिव हर 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 महादेव सब संतन की जय नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नंद मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदेश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सांद्रनीलाभुदाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मौजे नांदुर्गा गाव गेली 5 दिवस झाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण व खंडरी नाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे आणि हे चालू असल्यामुळं आपल्या गावाला एक तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या मागचं कारणही तसंच आहे. प्रतिवर्षाला संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आपण सर्व नांदुर्गा ग्रामस्थ आणि सर्व सुवर्णकार समाज हे सर्वजण आपण मिळून ही पुण्यतिथी साजरी करत असतो आणि या पुण्यतिथीचं औचित्य साधून या सप्त्याचं प्रयोजन आहे सर्वांना श्रोत आहे आणि पाहता पाहता 5 दिवस निघून गेलेले आहेत. आज 6वा दिवस आणि आजची नियमानं सेवा होते
हरिभक्तीपरायण वसंतभाऊ बोंडगे महाराज यांची, परंतु काही अडचणी आल्या महाराजांना. अचानक त्यांच्या शेतामध्ये हालर आलं तंगमा भरडायला. आता काय करा, त्यांनी म्हणले महाराज आणि आम्हाला असं अडचण आलेली आहे, तुम्ही भागवा. मग आमचं तर पहिल्यापासून तत्व आहे, जिथं कमी तिथं आम्ही. हा म्हणलं ठीक आहे महाराज, काय हरकत नाही, भागू आपण. मग या योगानं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील आहे. ती ओवी अशी आहे, जो मज होय अनन्य शरण, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, अन शरणांगता शरण मीचे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की जो मला शरण येतो त्याच्या जन्माचं आणि मरणाचं निवारण मी करतो, आणि जो मला शरणागत आलेला आहे त्याला मी शरण्य असतो. त्यासाठी आपण भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. जो मज होय अनन्य शरण, अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. भगवंतावर सर्व सोपवलं पाहिजे आणि त्याला शरण गेलं पाहिजे. आपल्या शैव संप्रदायामध्ये एक नमस्कार करण्याची प्रथा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जय हरी किंवा रामकृष्ण हरी म्हणलं जातं, पण शैव संप्रदायामध्ये काय बोललं जातं? शिव शरणात किंवा शरण शरणात किंवा नुसतं शरणात असं म्हणलं जातं. याचा अर्थ असा आहे की हे भगवंता, मी तुला शरण आलो आणि एकदा भगवंताला शरण गेल्यानंतर आपण काहीच काळजी करायची गरज नसते. म्हणून त्यासाठी शरण जावं लागतंय आणि शरण जाण्याचा मार्ग दाखवणारे फक्त संतच आहे. नाहीतर मग आम्हाला शेवटलाच म्हणावं लागते, बाई विश्वेशा तव शरणम, ईश्वरनाथा तव शरणम, बाललोचना परमानंदा, नीलकंठा तव शरणम. मग असं जर म्हणायचं नसेल ते जिवंतपणीच काय ते म्हणायचं. काल महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी, सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. परमार्थ करत असताना सावध होऊन परमार्थ केला पाहिजे. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावर विश्वास ठेवून परमार्थ केला पाहिजे. नाहीतर आमचं असं झाले, महाराज कमरा बांधून बांधून सांगून सांगून मरून गेले, पण आमच्यात काही फरक पडणार, अशी अवस्था आमची झालेली आहे. कारण ऐकणं हा कानाचा गुणधर्म आहे, पण ऐकून ऐकणं हा मनाचा गुणधर्म आहे. आता तुम्ही म्हणताली का म्हणाली मलाच कळणार. आता तंगाबाईनं जर मला बोलली तर मला ऐकू येते. कशामुळं? ह्या कानामुळं. पण तंगाबाईने एखादी गोष्ट जर मला सांगितली की अरे दत्ता ही गोष्ट करू नये, मग ही ऐकायचं का नाही ती माझ्यावर असते. म्हणजे याला ऐकून ऐकणं म्हणते. म्हणजे साध्या साध्या भाषात सांगायचं म्हणलं तर ऐकून ऐकणं म्हणजे ऐकून आचरणात आणणं.
ह्याला ऐकून ऐकणं म्हणतात. मग ते ऐकून ऐकायचं का नाही ते आपल्या हातात असते आणि त्यासाठी कुणाच तर मार्गदर्शन लागत असतं आणि हेच मार्गदर्शन आपल्याला साधू संत करत आहे. आणि संत सांगतात, कारण संत जे आहेत हे संत आईचं अंतकरण घेऊन जन्माला आलेले आहेत. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशा कळवळ्याच्या जाती करी लाभावेन प्रीती. कारण संतांचं जे अंतकरण असतं ते आईचं अंतकरण असतं महाराज. आईला कसं असतं, लेकराकडून कुठलीच अपेक्षा राहत नाही. कारण आई जी आहे ती निरपेक्ष लेकराची सेवा करत असते. कारण तुम्हाला मला सर्वांनाच माहित आहे, आपण सर्वसाधारण लोक आहोत आणि या समाजामध्ये जगत असतो. आजकाल लोक एखाद्या गोष्टीत जर काही फायदा असेल तरच ती गोष्ट करत असतात. कारण तुम्ही सर्वसामान्य लोक कुणालाही बघा, एखादं जर काम कर म्हणलं तर त्याने म्हणते याच्यात माझा काय फायदा. कारण फायदा असेल तर आम्ही ते काम करतो आणि जर फायदा नसेल तर त्याला धक्काही लावत नाही. परंतु आईचं आणि वडिलाचं तसं नसतं महाराज. तसं तर मुलाचं किंवा पुत्राचं कर्तव्य काय आहे? मुलाचं किंवा पुत्राचं, पुत्र म्हणजे पितरांचा उद्धार करणारा, त्याला पुत्र म्हणावं. आई वडिलाला जसं आई वडिलांना, तुम्ही आजकाल अवघड झाले महाराज, आई वडील आपल्या 5 लेकराला सांभाळू शकते किंवा 6 लेकराला सांभाळू शकते. त्याला जी पाहिजे ते देऊ शकतात. परंतु 5 लेकरं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत. आता ज्याचं एक आहे त्याला पर्यायच नसते सोडा, कसं का होणार त्याला सांभाळावंच लागतंय. नाहीतर 5 आहेत पण काय करावं एक जण बी सांभाळत नाही. त्यानं म्हणते त्यानं थोरलं सांभाळते, त्यानं म्हणते मधवं सांभाळते, त्यानं धाकटं सांभाळते, असं म्हणून ह्याच्यावर त्याच्यावर लुटून मोकळे होते. पण आई वडिलाचं तसं नसतं महाराज. आई वडिलाचं जे प्रेम आहे, आईचं जे प्रेम आहे हे निर्मळ आणि स्वच्छ अंतकरणाचं प्रेम असते. आईला कुठलीच अपेक्षा आपल्या लेकराकडून नसते. कारण प्रत्येक लेकरू आई वडिलाला सांभाळत असंही नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, घडलेली सत्य, पेपरला आला होता एक छोटा लेख. एक डॉक्टर होता, डॉक्टर शिट्टी मारायला काय, आणि त्या डॉक्टरनं हालाकीची परिस्थिती काढलेली होती. पहिलं इतकी हालाकीची परिस्थिती काढली की त्याला सुरुवातीच्या काळामध्ये घरी खायला अन्न भेटायचं नाही. हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत जगत त्याचे डॉक्टरेट झालं. डॉक्टरेट झाल्यानंतर त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. त्यानं दवाखाना टाकलं. दवाखाना टाकल्याच्या नंतर त्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर त्याला लेकरं झाली. माय 2 पोर आणि 2 पोरी. पूर्वाचे लग्न केलं आणि पोरवाला डॉक्टर केलं. डॉक्टरनं पोरवाला त्याच्या डॉक्टर केलं. मग कशासाठी केलं सर? काय तर भविष्यामध्ये लेकरं पुढे सुधारावं आणि त्याने सुधारले म्हणजे आपली म्हातारपणाची काठी, एवढीच अपेक्षा असते की माय बापाची. आणि त्यानं डॉक्टर केलं मुलाला. एवढंच नव्ह तर त्यानं बाहेर गावाला पाठवलं शिकायला. बाहेर गावाला गेले लेकरं आणि ते तर पुढे हाय पोस्टला गेले, एकदम चांगल्या पोस्टवर गेले आणि ते तिथं जॉबला लागले, तिथंच काम करून राहिले डॉक्टर की त्याचे. आणि लग्न बी तिकडच करून घेतले. लग्न तिकडे झाले त्यानंतर त्यांचा संसार तिकडच चालू झाला. आहे म्हातारी इथं राहू लागले, डॉक्टर आणि डॉक्टरची बायको. मग फक्त फोनवर बोलणं व्हायचं, आम्ही आता येऊ तेव्हा येऊ असं म्हणण्यात बरीच वर्ष लोटले.
बरीच बरीच वर्ष लोटले. मग हे म्हणते आज येतील. आता मायबापाची अपेक्षा असते, लेकरं कुठं का लांब का राहणार पण आपल्याला बोलतात की नाही समाधानी. मग हुरहुर असे वाटायचे. आता शेवटी कसं मायबापाचं अंतकरण असते, त्याने तिकडं का राहणार पण एखादी चक्कर मारून जरा समाधानीनं बोलून गेले तर बरं वाटण्याची अपेक्षा त्यांची असते. त्यांनी यावं जावं. बरेच वेळेस आई वडिलांनी सांगितलं की बाबांनो, तुम्हाला ज्या वेळेस सुट्टी असते त्यावेळेस एखादा दिवस तर या. तर ते काय आलेच नाहीत महाराज. आणि योगानं पहिल्या सुरुला आईचं निधन झालं वार्धक्यानं. बापानं फोन केला परवाला, आणि बाबा तुझी आई वारले आणि या तुम्ही संध्याकाळच्या फ्लाईटनं बसा. आता आजकाल विमानाची सुविधा निघाली, अर्जंट निघते अर्जंट येते. आणि डॉक्टर होत असल्यामुळे पैशाची काही कमी नव्हती. त्यांनी म्हणले निघायला काय अडचण नाही म्हणले, पण आमची सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे म्हणले की आम्हाला वेळच नाही. आम्हाला वेळच नाही तिकडे यायला. आणि तुम्ही काय करा, तुमच्या तुम्ही भागवा, करून घ्या इच्छे मोठमाठी. असं म्हणल्यानंतर वडिलाच्या अंतकरणाला गोष्ट लागली महाराज. आता काय करावं म्हणून वडिलांना, कारण तुम्हाला सांगतो दिवस रात्र मेहनत करतात आई वडील लेकरासाठी. आणि प्रॉपर्टी कमवून ठेवतात. नाही ते रक्ताचं पाणी करून त्याला शिकवलेलं असतं, खाऊ घातलेलं असतं, घासातला घास महिना दिलेला असतं. मग असं त्या डॉक्टरनं आपल्या लेकराला सांभाळलं, त्याला आवरेना, दुःख मावेना त्याच्या हृदयामध्ये. कंठ फुटला महाराज त्याला. तो मोठ्यानं हंबरडा पडून रडू लागला. सगळ्या गाववाल्याने समजावले, बाबांनो आता ते मोठे डॉक्टर झाले, बघू का काळजी करता, येतील पुन्हा कधी तर, आता काय तर ऍडजस्ट करू. आता असं तर आपण किती दिवस ठेवणार आहोत, असं समजूत काढली गाववाल्याने. आणि महाराज त्या डॉक्टरचे बायकोची मोठमाती झाली. यालाही बराच कालावधी लोटला. डॉक्टरचं आता वय झालेलं होतं. वय झाल्यामुळे त्याचा दवाखानाही आता डबगाईला आलेला होता. आणि त्यामुळे त्याचा खर्चाला तो महाग झाला महाराज. कारण प्रत्येकाचा एक कालावधी असतो सगळ्याच गोष्टीचा. आणि त्यामुळे त्याचा ते धंदा डबगाईला आल्यामुळं डॉक्टरची परिस्थिती हलाखीची झाली. डॉक्टर परत पुन्हा आपल्या मुलाबाळाला फोन लावू लागला. परंतु डॉक्टरने पहिले काय कमवलेले होते 4 पैसे, त्याच्या जीवावर तो जगत होता. पण त्याला एकच हुरहुर वाटायची की माझं लेकरू येईल, त्याला नाही वेळ झाली इकडे येण्यासाठी तर मला तर बोलवून घेऊन जाईल तिकडे, असं वाटायचं. माईचं आई वडिलाचं लेकराचं नातं कसं काय इतकं ही असतं महाराज. आईला किंवा वडिलाला काहीच अपेक्षा नसते, त्यानं फक्त अर्धी भाकर द्यावं, ती बी समाधानीनं, आणि 2 गोष्टी समाधानीनं बोलावं. पण आजकालच्या लेकराला मायबापाला बोलायला वेळच नाही. डॉक्टर म्हणू लागला, ठीक आहे